रामकृष्ण हरी. ज्या संत बाळूमामांनी आयुष्यभर स्वतःच्या पायात साधी चप्पलही घातली नाही, त्याच बाळूमामांच्या मंदिरात तब्बल 60,75,00,000 रुपयांचा दरोडा पडलाय. विशेष म्हणजे हा दरोडा कोण्या चोर दरोडेखोराने घातलेला नाहीये. दस्तूर खुद्द सरकारी अधिकाऱ्यांनी हा दरोडा घातलाय. हातावर पोट असणाऱ्या मेंढपाळाने, घामाचा पैसा दान करणाऱ्या गरिबाने आणि लाखो भक्तांनी जो पैसा बाळूमामांच्या सेवेसाठी दिला, तो पैसा आज लाचखोर अधिकाऱ्यांच्या आणि कंत्राटदारांच्या घशात गेलाय. पण मग 60 कोटींचा हा महाघोटाळा नेमका कसा घडला आणि रक्षकच भक्षक बनलेले या अधिकाऱ्यांचा भांडाफोड कसा झाला, श्रद्धेच्या नावाखाली ही लूट कशी झाली, याचा सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रियंका लाठी. आपण पाहताय न्यूज 18 मराठी. कोल्हापूरचं श्री क्षेत्र आदमापूर, लाखो भाविकांचं श्रद्धास्थान. संत बाळूमामा म्हणजे अथांग श्रद्धा, त्याग आणि निष्ठेचं प्रतीक. बाळूमामांनी आयुष्यभर कसलाही मोह ठेवला नाही. मेंढपाळ, शेतकरी, कष्टकरी माणसाच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारे हे बाळूमामा. आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक आदमापूरमध्ये येतात. आपली कष्टाची कमाई, नवसाचे पैसे बाळूमामांच्या झोळीत टाकतात. पण या भक्तांच्या निष्ठेची किंमत अधिकाऱ्यांनी काय ठरवली आहे? 60,75,28,000 रुपये. ज्या गरिबाने आपल्या लेकराच्या तोंडचा घास मारून मंदिरात दान दिला, त्याच दानावर तत्कालीन उपनिबंधक रागिणी खडके आणि त्यांच्या टोळीने डल्ला मारल्याचा आरोप आहे. मंदिराचा कारभार व्यवस्थित चालावा, पैशांचा गैरव्यवहार होऊ नये म्हणून सरकारनं ज्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती, त्याच अधिकाऱ्यांनी घोटाळ्याची मास्टर स्क्रिप्ट लिहिली आहे. धर्मादाय आयुक्त, देवस्थान शाखेचे निरीक्षक राजेंद्र गडकरी यांनी भुदरगड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आणि 60 कोटींचा भयानक काळा कारभार चव्हाट्यावर आला. तत्कालीन उपनिबंधक आणि कार्याध्यक्ष रागिणी खडके, सचिव रावसाहेब खोतकरी यांच्यासह संबंधित विश्वस्त, व्यापारी आणि कंत्राटदारांनी मिळून हा कट रचल्याचं आता उघड झालंय. या संपूर्ण प्रकरणामध्ये बनावट कागदपत्र तयार करणं, विश्वासघात आणि फसवणुकीचे गंभीर आरोप झालेत. भ्रष्टाचाराचा हा खेळ कसा चालला होता, याचे उघडकीस आलेले खुलासे थक्क करणार आहेत. मंदिराच्या पैशातून बाजार भावापेक्षा कितीतरी जास्त दर देऊन जमिनी खरेदी केल्या गेल्या. चक्क 20 लाखांच्या जमिनीची किंमत 3 कोटी रुपये दाखवून देवस्थानचे पैसे लुटले गेले. तब्बल 23 जमिनींच्या नोंदी आणि मालकीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झालेत. काही जमिनींच्या नोंदीच उपलब्ध नाहीयेत, तर काही ठिकाणी मालकी आणि कागदपत्रांमध्ये प्रचंड तफावत आढळून आली आहे. भाविकांनी दिलेली दानपेटी, खरेदीतील देणगी आणि पशुधन विक्रीतून मिळालेल्या उत्पन्नाचा कुठलाच हिशोब उपलब्ध नाहीये. सर्वात संतापजनक बाब म्हणजे भाविकांनी बाळूमामांच्या चरणी अर्पण केलेले सोनं चांदीचे दागिने गायब करण्यात आले. मंदिराच्या आर्थिक व्यवहारांसाठी चक्क 2 स्वतंत्र नोंदवह्या वापरल्या जात होत्या. बोगस पावत्या बनवून आणि कंत्राटदारांशी संगनमत करून देवस्थानची तिजोरी रिकामी केली गेली. या संपूर्ण गैरव्यवहारामुळे भक्तांच्या विश्वासाचा अक्षरशः लिलाव केला गेला. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी या 60 कोटींच्या घोटाळ्याला दुजोरा दिला. प्रकरणाचं गांभीर्य पाहून तपास थेट आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला. पण या सगळ्या प्रकरणातील सर्वात संतापजनक गोष्ट काय माहिती आहे? जसा गुन्हा दाखल झाला तशी मुख्य संशयित आरोपी रागिणी खडके फरार झाली. बाळूमामांच्या मंदिरामध्ये बसून कोट्यवधी रुपये लाटताना या मॅडमला बाळूमामांचा धाक वाटला नाही. आणि आता जेव्हा कायद्याचा बडगा उकारला गेला, तेव्हा मात्र पोलिसांना चकवा देऊन पळून गेल्या. एवढंच नाही तर तत्कालीन सहाय्यक धर्मदाय आयुक्त निवेदिता पवार यांचाही या घोटाळ्यामध्ये मोठा सहभाग असल्याचा आरोप तक्रारदारांनी केलाय. म्हणजे देवस्थानचं रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती, त्या संपूर्ण यंत्रणेनेच बाळूमामांच्या तिजोरीवर दरोडा टाकलाय. आज आदमपुरामध्ये येणारा प्रत्येक भाविक डोळ्यात अश्रू आणि मनात प्रचंड संताप घेऊन विचारतोय, बाळूमामांचा पैसा लुटणाऱ्या या नराधमांना देव तरी माफ करणार आहे का? देशात आणि राज्यात मंदिरामधील भ्रष्टाचाराचे अनेक किस्से आपण ऐकलेत, पण ज्या बाळूमामांनी साधेपणाचा संदेश दिला, त्यांच्याच देवस्थानामध्ये 60 कोटींचा घोटाळा व्हावा, यापेक्षा दुर्दैव ते काय? भाविकांची मागणी आहे की फरार झालेल्या रागिणी खडके यांना तात्काळ बेड्या ठोकल्या पाहिजेत. या घोटाळ्यामध्ये सहभागी असलेल्या प्रत्येक विश्वस्त, कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांची मालमत्ता जप्त केली पाहिजे आणि भक्तांचा लुटलेला 60 कोटींचा एक रुपया पुन्हा बाळूमामांच्या देवस्थानच्या खात्यात जमा झाला पाहिजे.
भक्तांच्या श्रद्धेशी आणि कष्टाच्या पैशांशी खेळणाऱ्या या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर काय कारवाई झाली पाहिजे? अशा लाचखोरांना कठोर शिक्षा व्हावी असं तुम्हालाही वाटतं का? आपलं मत, आपल्या प्रतिक्रिया, आपल्या भावना कमेंटमध्ये आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर शेअर करायला विसरू नका.